समर्थ. द्रुपदाच्या मनातील सर्व शंका भगवान वेदव्यासांच्या धर्मोपदेशानं नष्ट होतात. धौम्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वप्रथम युधिष्ठिराचा कृष्णेशी विवाह लागतो. त्यानंतर भीम, नंतर अर्जुन, नंतर नकुल आणि सहदेव. पाचही पांडव क्रमाक्रमानं विवाहबद्ध होतात. आणि इकडं विदुर योग्य काळ आलेला आहे असं पाहून धृतराष्ट्राला लाक्षागृहाच्या षड्यंत्रातून पांडव सही सलामत सुटले असं सांगून टाकतो. हे सांगितल्यामुळं पोटात ढवळत जरी असलं तरी सुद्धा ज्याप्रमाणे कधी कधी कसेला बसून राहावं लागतं आणि चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवावं लागतं, तसंच स्मितहास्य ठेवून धृतराष्ट्र, अरे वा किती छान, पांडव खरंच जिवंत आहेत. तुम्हाला काही शंका आहे? नाही, तू म्हणतोस तर खरंच जिवंत असतील. काहीच झालं नाही का रे त्यांना? खरंच काहीच नाही झालं, तुमचे आशीर्वाद. खोटा दिखावा धृतराष्ट्राने केला. अरे मग का वेळ घालवतोस, लवकर त्यांना बोलव ना, म्हणजे पुढचं काहीतरी करायला पुन्हा संधी मिळेल. चांडाळ चौकडी बसली. तुम्ही म्हणाल समोर चारच दिसत आहेत, नेमके कोणाबद्दल बोलताय की काय? माझं होतं या तिघांना तरी असं काही मानू नका, चांगल्या घरातली मुलं आहेत सगळी. त्यात शकुनी नाहीये. दुर्योधन म्हणतो झटक्यानं, एक काम करू, अनेक कुभांड रचू. या म्हाताऱ्याला तरी काही कळतच नाही, उगीच बोलवतोय त्यांना. भेदनीतीचा उपयोग करू आणि कौंतेय आणि माद्रेय असा भेद निर्माण करू. कुंती पुत्र आणि माद्री पुत्र, आणि त्यांच्यात लढवून टाकू. नाहीतर एखाद्या सुंदरीची योजना करू. द्रौपदी कष्टी होईल त्यामुळं, आणि त्यांच्यात भांडणं सुरू होतील. किंवा मग द्रौपदीच्या बद्दल या 5 जणांच्या मनामध्ये कालुष्य निर्माण करू, कलुषित भावना निर्माण करू. नाही तर दूर आहेत ना, विषप्रयोग करू आणि मारून टाकू. ही व्याध इथं यायलाच नको, दुर्योधन म्हणतोय. त्याला पांडव नकोच आहे. कर्ण म्हणतो, अरे काही बरोबर नाही, हे विरोचित बोलणं नाही आहे. एक काम करू, ऐक माझं, द्रुपदावर आणि पांडवांवर आक्रमण करू. मी त्यांना संपवतो, माझ्यामध्ये ती धमक आहे. धृतराष्ट्र तिथंच आहे. धृतराष्ट्र म्हणतो, मान्यवरांच्या सल्ल्यानुसार ठरवूया. आता धृतराष्ट्राला रिस्क घ्यायची नाहीये इतक्या लगेच. मान्यवरांच्या म्हणण्यानुसार ठरवूया. बैठक बसते. त्यामुळे धृतराष्ट्र, दुर्योधन, कर्ण, भीष्म, कृप, द्रोण आणि विदुर आहे. इतकी सगळी मंडळी बसते. दुर्योधन किती उद्दाम झालाय बघा. उघड आता तो बोलायला लागलाय. काय म्हणतोय? या सगळ्यांच्या समोर तो म्हणतो, पांडवांवर आक्रमण करूया आणि संपून टाकूया. भीष्म चिडले आणि म्हणाले, अरे काही तुझ्या जिभेला हाड? हा विचार आहे? मला कौरव आणि पांडव दोघेही सारखे आहेत. पांडव निरपराध आहे. लाक्षागृहाचा प्रसंग निंदनीय झाला. जे काही घडलं ते फार वाईट घडलं. आता तरी त्यांना आदरानं बोलवा, त्यांचा सन्मान करा, मनातल्या वाईट भावना दूर करा. द्रोण म्हणतात, भीष्मांचं म्हणणं अगदी बरोबर आहे, मी त्यांच्याशी सहमत आहे. दोन्ही पक्षीय लोक माझे प्रिय शिष्य आहेत, मला दोघेही सारखे आहेत. परत बोलवा पांडवांना. विदुरांनी म्हटलं, भीष्म आणि द्रोण हे दोघं श्रीराम भगवान आणि गय यांच्यासारखे सत्यनिष्ठ आणि धर्मनिष्ठ आहेत. त्यांचा उपदेश तुम्ही फेटाळू नका.
लाक्षागृहाचा कलंक महाराज तुमच्या मस्तकावर कायमचा लागलाय. विदुर बोलायला मागं पुढं करत नाही बरं, एकदम स्पष्ट बोलतो. अरे अर्जुनाला युद्धामध्ये इंद्र सुद्धा जिंकू शकत नाही आणि भीमामध्ये तर 10,000 हत्तींचं बळ आहे. नकुल आणि सहदेव महापराक्रमी आहेत, तेजस्वी आहेत आणि धर्मराज युधिष्ठिर सत्यनिष्ठ न्यायप्रिय आणि सर्वांचं हित पाहणारे आहेत. आणि विशेष म्हणजे बलरामांचं सामर्थ्य आणि कृष्णांची नीती ही त्यांच्या बरोबर आहे. नीती म्हणजे सल्ला. अशा धर्मनिष्ठ आणि महाबलाढ्य पांडवांशी वैर आणि युद्ध करणं म्हणजे पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. आणि हे जेव्हा विदुरांनी अगदी स्पष्टपणे काय काय घटना कशा घडल्या, अगदी भीमानं बालपणापासून काय केलंय वगैरे वगैरे सांगून त्याचा असा प्रभाव पडला, हा थेरडा भयभीत झाला. भयभीत झाला. अरे पांडवांना सन्मानानं परत बोलवायला हवं. विदुर आता तू एक काम कर, तूच जा बाबा आणि पांडवांना बोलवणार. आणि द्रुपदाकडे विदुरांना पाठवलं. विदुरांनी जाता जाता असं काही सुनावलंय या चांडाळ चौकडीबद्दल. महाराज या तुमच्या पोराला वेळच्या वेळी आवर घाला, नाहीतर तो फार मोठा विघ्न निर्माण करे, क्षत्रियांचा महासंहार घडवे. तुम्ही थोडी तुमची माया कमी करा, मोह अविष्ट होऊ नका, तुम्ही राजा आहात हे विसरू नका. पिता आणि राजा यांच्यामध्ये जेव्हा संघर्ष निर्माण होतो तेव्हा राजाला विजयी करायचं असतं, पित्याला दूर करायचं असतं. राष्ट्राचा विचार मुख्य आहे घराच्या विचारापेक्षा. बरोबरीनं सांगितलं. कुबुद्धी त्यागावी सुबुद्धी लागावी, उत्तम गुण करुणी उंच पदवी पावावी. कुबुद्धी त्यागावी सुबुद्धी लागावी, उत्तम गुण करुणी उंच पदवी पावावी. कुबुद्धी त्यागावी सुबुद्धी लागावी, कुबुद्धी त्यागावी सुबुद्धी लागावी. नीतीने जावे न्याय वर्तावे, नीतीने जावे न्याय वर्तावे, नीतीने जावे न्याय वर्तावे. असत्य सांडूनी सत्य पाठी लागावे, असत्य सांडूनी सत्य पाठी लागावे, सत्य पाठी लागावे. कुबुद्धी त्यागावी सुबुद्धी लागावी, कुबुद्धी त्यागावी सुबुद्धी लागावी. धर्म जोडावा अधर्म सोडावा, धर्म सोडावा अधर्म सोडावा. गळेची करुणी पाषांडा
लागावी सुबुद्धी लागावी सुबुद्धी विदुर द्रुपदाकडे येत आहे. सर्वांना अभिवादन केलं. संपूर्ण कुरुवंश हस्तिनापुरामध्ये पांडवांची डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहे. असा युधिष्ठिरानं दिलेला संदेश, ज्याला मराठीत आपण ऑफिशियली म्हणतो, त्या औपचारिक पद्धतीनं दिला. कारण ते संदेशवाहक राजाचे आहे. त्यांचं स्वतंत्र मत ते खासगीत देतील. पण आता ते राजाचे संदेशवाहक असल्यामुळं राजानं काय सांगितलं आहे तेवढं त्यांना सांगणं हे आवश्यक आहे. द्रुपदाशी सल्ला मसलत झाली. श्रीकृष्ण प्रभू पण तिथे आहेत आणि सर्वांच्या सहमतीनं पांडवांनी हस्तिनापुरात जायचं ठरवलं. काय भव्य स्वागत केलेलं आहे. वाह! 7व्या दिवशी ज्याप्रमाणे आमचं भव्य स्वागत होणार आहे. स्वागत म्हणजे गाडीत बसवून देणार आहे तसं कळलं. गाडीत बसवून देऊन निघाली गाडी. भव्य स्वागत झालं पांडवांचं. पांडव आले, जुन्या मित्र वगैरे मंडळींना भेटले आणि अजून श्वास नाही टाकला तर जाणे ओढवले. दासबोध 3रा दशक, समास 3 असावा कदाचित. सगुण परीक्षा वाचला असेल तुम्ही. श्वास नाही टाकला आणि जाणे ओढवले. का? धृतराष्ट्र युधिष्ठिराला जवळ घेऊन म्हणतो, बाळ युधिष्ठिरा, हे पहा, तू हुशार आहेस, सौम्य आहेस, शांत आहेस, प्रेमळ आहेस, पण हा दुर्योधन आहे ना, फार हट्टी आहे. मग खाला की पेकाटतात त्याच्याला. पण विदुरांशिवाय असं बोलणारं कोणी नव्हतं. आणि युधिष्ठिर तर अजिबातच नाही. तेव्हा बाळा, तू एक काम कर, हा दुर्योधन काही तुम्हाला नीट इथं राहू देणार नाही. सारखे काहीतरी संघर्ष होत राहतील आणि कुटुंबाचं स्वास्थ्य बिघडेल, वातावरण बिघडेल. म्हणून आपण देशाची फाळणी करूया. मग आम्ही आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये फक्त बोललो, कारण आपली कथा आज काय करायचं आहे. व्हॉट इज राईट नाउ द ऍप्लिकेशन ऑफ महाभारत इन माय पर्सनल लाईफ, फॅमिली लाईफ, इफ पॉसिबल सोशल लाईफ. फाळणीची बीज. एक काम करा, छानपैकी उजाड असणारा एक खंडोप्रस्थ नावाचा प्रदेश आहे. त्या उजाड प्रदेशामध्ये तुम्ही उजाडल्यानंतर जा. आज रात्र इथंच राहा. भीष्मांनी सुद्धा संभावित संघर्ष टाळण्याचा विचार करून फार काही चांगला प्रस्ताव नसताना सुद्धा अनिच्छेनं का असेना स्वीकृती दर्शवली. त्याला म्हणतात अर्धम त्यजति पंडितः. सगळंच गमावण्यापेक्षा, अर्ध गमावलं म्हणण्यापेक्षा अर्ध तरी राखलं, या भावनेतून त्यांनी केलं. आणि हेच छत्रपती शिवरायांनी केलं. शंभूराजे आणि राजाराम महाराजांच्या जेव्हा वाद निर्माण झाला, त्यावेळेला स्वराज्याचं 2 गाद्या तयार झाल्या. माहिती आहेत ना तुम्हाला?
प्रमाण काय आहे? महाभारत. युधिष्ठिरांनी ते स्वीकारलं. भीष्मांनी सुद्धा अनुमोदन दिलं. भावी संघर्ष नको. आणि म्हणून भीष्मांची आज्ञा सुद्धा प्राप्त आहे. थोरा मोठ्यांचा मान राखायला हवा असा विचार करून युधिष्ठिर 4 पांडवांना आणि आपल्या माता आणि पत्नी याला बरोबर घेऊन निघालेला आहे. खांडव प्रस्थामध्ये प्रवेश केला आणि पाहता पाहता पुरुषार्थ ज्याला म्हणतात ना, तो पुरुषार्थ गाजवत सर्व पांडवांनी कमी कालावधीमध्ये अत्यंत अप्रतिम असं एक सुंदर नगर वसवलं. आणि हे नगर वसवल्यानंतरच राम आणि कृष्ण द्वारकेला परत गेले. तोपर्यंत ही दोघंही तिथे आहेत. पांडवांच्या साह्याला, त्यांना प्रोत्साहन द्यायला, सल्ला द्यायला दोघंही तिथे आहेत. त्या नगरीला नाव दिलं इंद्रप्रस्थ. अद्भुत असं राजप्रासाद, हस्तिनापुराला आव्हान देईल असा याची निर्मिती झाली. आणि नारदांचं आगमन झालं. अरे, महाभारत सुरू झालं इतका वेळ आणि नारद आले कसे नाही? रामायणात तर सुरुवातच नारदांपासून आहे. तपस्वाध्याय निरतम तपस्वी वागदांबरम नारदम परिपप्रच्छ वाल्मिकीर्मुनिपुंगवम. पहिला श्लोक नारद आणि वाल्मिकी दोघांचा संवाद. कारण नारद फर्स्ट अँड फॉरमोस्ट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ हिंदू कल्चर, बरोबर ना? असे नारद येतात. त्यांचं आगमन झालं. द्रौपदीला म्हटलं, बाळ जरा तू जावर पोहे वे काय बनवायचे ते जरा बघून घे. जरा बघून घे. नाही, वडापाव काय ते बघून घे. आम्ही जरा काही विषय बोलतो. तोपर्यंत आज्ञाधारक असणारी ही द्रौपदी गेली. आणि नारद मुनी एक महत्वाचा मुद्दा सांगतात. सुंद आणि उपसुंद यांची कथा आख्यान सांगितलं, तुम्हाला कानावर पडला असेल. त्याचा भावार्थ हाच, एका स्त्रीमुळे भावंडांमध्ये भांडण नको. म्हणून नियम असा ठरवला गेला, जो कोणी द्रौपदी बरोबर एकांतामध्ये असेल, पांडवांपैकी कोणी, आणि जर अन्य कोणी त्या एकांताचा भंग करण्यासाठी तिथे गेला, तर मुद्दाम नसेल गेला पण भंग झाला, तर त्यांनी 12 वर्ष ब्रह्मचर्याचं व्रत पाळायचं, ज्याच्याकडून हे घडेल त्यांनी, आणि तीर्थयात्रा सुद्धा करायची असा निर्णय झाला. आणि पहिला प्रसंग अर्जुनावरच ओढवला. कारण इंद्रप्रस्थामध्ये असताना अचानक ब्राह्मण धावत आला, वाचवा वाचवा वाचवा, माझं गोधन चोरांनी पळवून नेलं. अर्जुन तिथं आहे आणि अर्जुनाचा धनुष्य काही तो सतत बाळगणार नाहीये. म्हणून अर्जुन आयुधागारामध्ये जाण्यासाठी म्हणून तिथं जातो. आणि नेमकं आयुधागारात आता कोण येतं म्हणून युधिष्ठिर आणि द्रौपदी एकांतात बसलेले. अर्जुन त्यांच्याकडे पाहतही नाही, आपला धनुष्य आणि बाण उचलतो, बाहेर जातो, त्या चोरांचा पाठलाग करतो, त्यांना नमवतो, त्या ब्राह्मणाचं बोधन त्याला परत करतो, परत येतो, धनुष्य बाण ठेवतो आणि युधिष्ठिराला म्हणतो, दादा आता मी 12 वर्षासाठी तीर्थयात्रेसाठी निघालो. दोघेही म्हणतात, युधिष्ठिर आणि द्रौपदी, आपण मुद्दाम केलं नाही, चुकून घडलं. अर्जुनाने उत्तर दिलं, निर्णयांना फाटे याच्यामुळेच फुटतात. असू दे, सोडून दे, जाऊ दे, सोडून दे, मी जाणार म्हणजे जाणार. आणि अर्जुन निघाला.
अर्जुन निघालेला कळल्यानंतर अर्जुनावर प्रेम असणारे अनेक ब्राह्मण, चला अर्जुनाच्या योगे आमचीही तीर्थयात्रा घडेल, या उद्देशानं अर्जुनाच्या बरोबर निघाले. पूर्वी कशाला म्हणत होतं पहा, आता म्हटलं आम्ही चाललोय तीर्थयात्रेला, काय म्हणतील, येताना गंगा घेऊन या. बरोबर ना. आणि हेही म्हणायचं नसेल तर गोष्ट वेगळीच आहे. आणि जर कुठं टुरिंग साठी चालला असाल तर आम्हाला सांगितलं असतं तर बरं झालं असतं, आम्ही सुट्टी काढून आलो असतो तुमच्या बरोबर. पुढच्या वेळेस असं काही तुम्ही ठरवणार असाल तर आम्हाला नक्की कळवत जा. बरोबर ना. असंच होतं प्रायः. अनेक ब्राह्मण निघाले. हरिद्वार मध्ये हे सगळे लोक येतात. हरिद्वारला आले, पितरांना जलार्पण केलं, गंगा स्नान केलं. आणि गंगा स्नान करत असताना नागकन्या उलूपी ही अर्जुनाला पाहून अनुरक्त झाली आणि खोल नदीमध्ये तिनं त्याला ओढलं खाली अर्जुनाला. आणि त्या नदीच्या तळाशी असणाऱ्या कौरव्य नावाच्या नगरीमध्ये अर्जुनाला नेलं. त्या नगरीमध्ये तिथं अग्नी प्रदीप्त आहे. अर्जुनाने अग्नीचं पूजन केलं. आणि अर्जुन तिला आता विचारतो, का ग बाई मला इथं का आणलंस? ती म्हणते, मी उलूपी नागकन्या तुला शरण आली आहे, मी तुझी दासी व्हायला तयार आहे, माझी उपेक्षा करू नकोस. अर्जुन म्हणतो, बाई मी सध्या ब्रह्मचर्य व्रतामध्ये स्थिर आहे, फक्त काहीतरी बोलू नको. आणि सगळी कथा सांगून टाकली. असं सांगितल्यानंतर तिने हुश्य केलं. का? अरे तुझं ब्रह्मचर्य द्रौपदीशी संबंधित आहे, त्याचा माझ्याशी काही संबंध नाही. तेव्हा आता धर्माचा विचार कर, कारण मी तुला शरण आलेली आहे. अर्जुनाने थोडं चिंतन केलं आणि तिचा त्यानं स्वीकार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी न विचारता जरी अर्जुनाला तिनं नेलं असलं तरी फेअरवेल देण्यासाठी हरिद्वारच्या त्या नदीच्या पृष्ठभागावरती येते आणि म्हणते, मी तुला एक वर देत आहे, सर्व जलचरांवर तुझी सत्ता स्थापन होईल आणि तुझा विजय होईल. अर्जुनानं काय काय घडलं ते इत्थंभूत बरोबर आलेल्या ब्राह्मणांना सांगितलं. माझ्या बाबतीत असं घडलं, हे चूक की बरोबर तुम्ही ठरवा. त्याने सांगितलं, तू धर्मानुसार वागलास, पण हा धर्म द्वापर युगामध्ये संपलाय. बरं, महिला मंडळ पुरुष मंडळ दोघांसाठी सांगतो, कारण नेणारी उलूपी होती आणि जाणारा अर्जुन होता. बरोबर. अनेक तीर्थ पाहत पाहत हे सर्व जातात, कलिंग देशापर्यंत येतात. कलिंग म्हणजे जवळपास आजचा बंगालचा प्रांत. तिथपर्यंत येतात आणि सर्व ब्राह्मण स्वदेशी परत जातात. मणिपूर क्षेत्रामध्ये अर्जुन येतो. तिथला राजा चित्रवाहन याला भेटतो. चित्रांगदा नावाची त्याची एक कन्या आहे. तिच्यावर तो अनुरक्त होतो आणि राजाला म्हणतो, तुझी कन्या मला दे. राजा म्हणतो, मला एकच कन्या आहे आणि ती पुत्रिका आहे. पुत्रिका म्हणजे काय? पुत्रिका हेतु विधिना संज्ञिता भरतर्षभ तस्मादेक सुतो योस्याम जायते भारतत्वया एतत् शुल्कं भवत्यस्या कुलकृज्जायतामिह. ही कन्या शुल्क देऊन तुला मी देतो. आणि शुल्क काय आहे? हिचा जो पुत्र होईल तो या माझ्या राज्याचा राजा होईल. तुला तुझ्या हस्तिनापूर किंवा इंद्रप्रस्थाकडे त्याला नेता येणार नाही. अशी जर तुझी तयारी असेल तरच या विवाह संबंधाला मी होकार देतो. अर्जुनाने होकार दिला, मला मान्य म्हटलं आणि
3 वर्ष तिथं त्यांनी वास्तव्य केलं. चित्रांगदा गर्भवती झाली आणि अर्जुन म्हणाला, मी दक्षिण समुद्राकडे जाऊन येतो. दक्षिण समुद्राच्या दिशेनं वाटचाल केली. 5 नारी तीर्थ आहेत, त्या ठिकाणी तो पोहोचला. एका तीर्थावर स्नान करताना एका मगरीनं त्याच्यावर हल्ला चढवला. तिला पकडलं आणि अर्जुनानं पाण्याच्या बाहेर आणलं. जसं पाण्याच्या बाहेर आणलं, ती सुसर अप्सरेमध्ये परिणत झाली आणि हात जोडून त्याच्यासमोर उभी राहते आणि म्हणते, आम्ही 5 मैत्रिणी अप्सरा कुबेराकडे जात होतो. मध्ये वाटेत एक ब्राह्मण दिसला तपस्या करताना. त्याची तपस्या भंग करण्याची इच्छा मला झाली. कशाला नसते उद्योग करायचे काही कळत नाही. काय हौस आहे राणी काही कळतच नाही. जाओ ना, आपला पण कुबेर आहे, तुमचं तुम्ही बघा. आता हा चुपचाप इथं तपस्या करतोय. हा म्हणजे हा नाही, चुपचाप तपस्या झाली, कशाला विघ्न आणावं. पण काही लोकांना उद्योगच हा असतो. अरे तपस्या करतो काय, आता भंग करून दाखवतो. तेव्हाही होता, आताही चालू आहे. का असं करतात, का अशी बुद्धी होते माहिती नाही. पण ह्या अप्सरांची स्थिती अशीच होती. तो ब्राह्मण उत्तम तप करत होता. ह्यांना वाटलं की याचं तप भंग करूया. त्यांची नावं बघा, वर्गा, सौरभी, समीची, बुदबुदा आणि लता. आणि त्याला मोहित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण तो तयारीचा ब्राह्मण होता. तो काही त्यांना वश झाला नाही आणि त्यांना घोर शाप दिला. त्या अप्सरांना तो म्हणाला की तुम्ही सुसरी व्हा. अप्सरा त्याला शरण गेल्या, प्रार्थना केली की आमची मोठी चूक झाली, आम्ही अनधिकार चेष्टा केली, आपण क्षमा करावी. तेव्हा त्या दयाळू ब्राह्मणानं म्हटलं, 100 वर्ष तुम्ही याच अवस्थेमध्ये राहाल आणि 100 वर्षानंतर एक महान असा सत्पुरुष तिथं येईल आणि तो तुमचा उद्धार करेल. या दुःखी झालेल्या अप्सरा परत निघालेल्या असताना नारदांनी त्यांना सांगितलं की 100 वर्षानंतर त्या क्षेत्रामध्ये अर्जुन येईल, जो नराचा अवतार आहे, आणि हा अर्जुन तुमचा उद्धार करेल. त्याच क्षेत्रामध्ये अर्जुन पोहोचलेला आहे आणि पहिल्या नारी तीर्थावर त्यांनी स्नान करताना ती जी वर्गा नावाची अप्सरा आहे, जी सुसर झाली आहे, तिने अर्जुनावर आक्रमण केलं. आणि तिने आक्रमण केल्यानंतर अर्जुनाने तिला धरलं आणि तिला विदारून टाकलं. ती मारली गेल्यानंतर स्त्री रूपामध्ये ती प्रकट होते आणि तिनं अर्जुनाला प्रार्थना केली, हे देव, आपण फार मोठी कृपा करून मला या योनीतून सोडवलं. माझ्या अन्य उरलेल्या 4 मैत्रिणी सौरभी, समीची, बुदबुदा आणि लता यासुद्धा सुसरी होऊन पडलेल्या आहेत. तेव्हा आपण त्याही तीर्थांवर जावं आणि त्यांना सोडवावं. अर्जुन तसंच करतो. प्रत्येक सुसर अर्जुनावर आक्रमण करते. अर्जुन तिचं विदारण करतो आणि एक एक अप्सरा मुक्त होते. ब्राह्मणाचा शाप असा होता, ग्राहभूता जले यूयम चरिष्यथ शतं समाह. ग्राह म्हणजे सुसर. सुसर बनून 100 वर्ष तुम्ही तिथं राहाल आणि उशाप दिला. 100 वर्षांनी भद्रपुरुषाच्या द्वारे तुम्ही पूर्वरूपाला प्राप्त व्हाल. नारद म्हणतात, भारत धनंजयाद्वारे तुमची मुक्ती होईल. आणि ही नारी तीर्थ अर्जुनानं या सुसरींपासून सोडवली आणि अप्सरा रूपामध्ये या प्रकट झाल्या. त्यांनी अर्जुनाला वंदन केलं आणि या सर्वजणी पुन्हा स्वर्गाला निघून गेल्या. काही काळ इकडंच घालवून अर्जुन पुन्हा मणिपूरला परत येतो. तोपर्यंत चित्रांगदेनं एका अद्भुत बालकाला जन्म दिलेला असतो, जो अर्जुनाचा पुत्र आहे आणि त्याचं नाव आहे बभ्रुवाहन. या बभ्रुवाहनाची कथा महाभारतीय युद्धाच्या नंतर आपल्याला पाहायला मिळेल. हा बभ्रुवाहन याची प्राप्ती झाली. अर्जुन चित्रांगदेला म्हणतो, आता राजसूय यज्ञ ज्या वेळेला होईल त्यावेळेला पित्यासह
इंद्रप्रस्थामध्ये तुझी माझी भेट होईल. आत्ता तू दुःख करू नकोस, आता मी इथून जातो. आणि म्हणून अर्जुन काही काळ अजून त्याचा 12 वर्षाचा वनवास शिल्लक असताना, तो म्हणजे व्रताचा काळ शिल्लक असताना तो पुन्हा दक्षिण दिशेकडे येतो आणि आता समुद्राच्या पश्चिम किनाऱ्याजवळ असणाऱ्या गोकर्ण महाबळेश्वरापाशी येतो. तिथं भगवंताचं दर्शन घेतलं, शिवांचं दर्शन त्यांनी घेतलं आणि पश्चिम किनारपट्टीवरून उत्तर दिशेनं तो वर 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 पोहोचला. आणि आता अर्जुन प्रभास क्षत्रियाला, जिथं भगवान श्रीकृष्णांची द्वारका नगरी आहे. या बिभत्सु असणाऱ्या अर्जुनाचं स्वागत साक्षात भगवान श्रीकृष्णांनी तिथं केलेलं आहे. याला बिभत्सु असं नाव यासाठी पडलं की तो युद्धामध्ये सुद्धा कधी बिभत्स कर्म करत नाही, अन्य वेळेला तर करणं शक्यच नाही. काय म्हणतात वेदव्यास, न कोर्याम कर्म बिभत्सम युध्यमान कथंचन तेन देवम मनुष्येषु बिभत्सोरिति विश्रुतः. युद्धात सुद्धा बिभत्स कर्म न करणारा असा म्हणून त्याचं एक नाव आहे बिभत्सु. प्रभास क्षेत्रावरती अनेक यादवांनी आणि भगवान श्रीकृष्णांनी बलरामांनी अर्जुनाचं स्वागत केलेलं आहे आणि आल्हाददायी भेट त्यांची झाली. आणि आता हे नरनारायणाचे अवतार असणारे अर्जुन आणि श्रीकृष्ण हे त्याच प्रभास क्षेत्रावरती एका सुंदर वनामध्ये विचरण करतात आणि एका सुंदर अशा शांत आल्हाददायक अशा झाडीच्या मागं जाऊन विसावा घेतात आणि एकमेकांची चर्चा करतात. रात्र पडली तरी यांच्या गप्पा संपत नाही आहेत. सुंदर त्यांची चर्चा सुरू आहे. आपल्या या तीर्थकालामध्ये काय काय अनुभव आले, काय काय घडलं, हे सगळंच्या सगळं अर्जुन हा या श्रीकृष्णांना कथन करत आहे. इथं विशेष करून वेदव्यासांनी नरनारायणाची जोडी असं म्हटलेलं आहे, कारण आपल्या मूळ रूपात नरनारायण रूपामध्ये हे प्रकट होतात आणि दीर्घकाळ त्यांच्या गप्पा गोष्टी चालतात. अर्जुन असं म्हणतो, हे प्रभू, मला तुझी ती सुंदर वेणू ऐकायची आहे, तू माझ्यासाठी वाजवशील का? आणि भगवंतांनी सुंदर अशी वेणू वाजवायला प्रारंभ केलेला आहे. सुरस मधुर वेणू वाजवी तोरण झुरू. सुरस मधुर वेणू वाजवी तोरण झुरू. विकळ होता हे प्राणू, विकळ होता हे प्राणू. वाजवी तोरण झुरू. सुरस मधुर वेणू. रूपमणी आठवे आठवे, रूपमणी आठवे. आवडी घेतली जीवे, रूपमणी आठवे. आवडी घेतली जीवे, यदुवीरा यदुवीरा पहावे. सर्व सांडोनी यदुवीरा पहावे. सर्व सांडोनी सांडोनी. सुरस मधुर वेणू वाजवी तोरण झुरू. सुरस मधुर वेणू.
लागले ध्यान स्वरूपी गुंतले मन अखंड लागले ध्यान अखंड लागले ध्यान स्वरूपी गुंतले मन सकळ सकळ सांडोनिया सांडोनी होता है प्राणु बिगड़ होता है प्राणु गोपाल कृष्ण भगवान की जय, नर नारायण भगवान की जय, जय जय रघुवीर समर्थ। सुंदर असं वेणुनाद ऐकत 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 अर्जुन अंतर्मुख होतो आणि शांतपणे झोपी जातो। भगवान सुद्धा विश्राम घेतात। दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान उठतात आणि अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, उठायचं नाही का तुला? सकाळ झाली। वेणू ऐकत ऐकत हा झोपी गेलेला अर्जुन उठतो आणि दोघंही द्वारकेमध्ये प्रवेश करतात। भोज, वृष्णी, अंधक या वंशातील अनेक स्त्री पुरुष हे अर्जुनाचं स्वागत करण्यासाठी तिथं आलेले आहेत आणि भगवंतांनी अर्जुनाला आपल्याच भुवनामध्ये ठेवून घेतलेलं आहे।
आणि दीर्घकाळ सुखामध्ये अर्जुन हा भगवंताच्याच भुवनामध्ये राहतो आणि या ठिकाणी त्यांची मैत्री प्रगाढ होत जाते. कालांतरानं एक महत्त्वाचा उत्सव जो त्याच क्षेत्राच्या जवळ असणाऱ्या रैवतक नावाच्या पर्वतापाशी आहे, त्या उत्सवासाठी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघेही रैवतक पर्वतावरती जात आहेत. यदृच्छेनं आपल्या मैत्रिणींबरोबर चाललेल्या वसुदेवांच्याच सुभद्रा नावाच्या सालंकृत असणाऱ्या कन्येकडं म्हणजे श्रीकृष्ण बलरामांच्या बहिणीकडं अर्जुनाचं लक्ष जातं आणि अर्जुन एकटक तिच्याकडं बघतच बसतो. भगवंताच्या हे लक्षात येतं की अर्जुनालाही मनातल्या मनात आवडलेली आहे. मैत्री कशी प्रगाढ झाली आहे बघा. भगवंत अर्जुनाला म्हणतायत, आता विचार करा, भगवान अर्जुनाकडे बघतायत आणि अर्जुन तिच्याकडे बघतोय. असं दृश्य डोळ्यासमोर आणा. भगवान अर्जुनाकडे एकटक बघतायत, अर्जुन तिच्याकडे एकटक बघतोय. दोघांची दृष्टी हलत नाही आहे. भगवंत म्हणतात, काय विचार आहे? अर्जुन उत्तर देतो, जो तुझ्या मनात आलाय तोच विचार माझ्या मनात आहे. भगवान म्हणतात, विवाह करणार का? अर्जुन म्हणतो, उपाय काय आहे तो सांगा. भगवान हसतात, खरं तर स्वयंवर हाच क्षत्रियांसाठी योग्य विवाहाचा मार्ग आहे, पण गडबड अशी आहे बाबा, स्त्रीच्या मनात कधी काय येईल कोणीही सांगू शकत नाही. कुणाच्या गळ्यात ती माळ घालेल काही सांगता येत नाही. तेव्हा वीराला कन्येचं अपहरण करणंच हे योग्य आहे. ते तुझ्या क्षत्रियत्वाला आणि तुझ्या पुरुषार्थाला धरून आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, अपहरण कसं करू सांग. भगवान म्हणतात, माझा रथ घोडे घेऊन तू त्यांचं अपहरण कर. अर्जुन पुढचा प्रश्न विचारतो, कधी करू ते सांग. भगवान म्हणतो, जशी संधी मिळेल तसं पटकन करून टाक. पण अर्जुन किती विवेकी आहे बघा. अर्जुन एका वेगवान दूताला आपला संदेश घेऊन इंद्रप्रस्थाला पाठवतो आणि इंद्रप्रस्थाला यासाठी पाठवतो की दादा युधिष्ठिराच्या संदर्भात मला सुभद्रेशी विवाह करण्याची इच्छा आहे आणि मी तिचं अपहरण करून विवाह करणार आहे. तुझी अनुमती असेल तर करीन. कुठलीही गोष्ट थोरा मोठ्यांना विचारून करणं ही आमची संस्कृती आहे. त्यांना मान देणं ही आमची संस्कृती आहे आणि असं कर्म करायचं आहे. आता अर्जुनाला तर पिता नाही आहे, ते वारलेले आहेत. मग पित्याचं स्थान थोरला भाऊ घेत असतो. म्हणून युधिष्ठिराला विचारून अर्जुनाला विवाह करायचा आहे. तुम्ही म्हणाल मग चित्रांगदेशी विवाह झाला, उलुपीशी झाला, त्यावेळेला तर काही विचारलं नाही. ती परिस्थिती वेगळी आहे. या स्त्रियांना काही अर्जुनानं इंद्रप्रस्थ आणि नंतर हस्तिनापुरात आणलेलं नाही आहे. त्या त्यांच्या त्यांच्या ठिकाणी आहेत. त्यांच्या योग्यतेनुसार त्या राहणार आहेत. उलुपीला तर तसाही नागकन्या असल्यामुळं, मनुष्यकन्या नसल्यामुळं हस्तिनापूर किंवा इंद्रप्रस्थात यायचं नव्हतं. चित्रांगदा तर तशीच स्वतःच्या ठिकाणीच पुत्र उत्पन्न करून त्या पुत्रालाच त्या मणिपूरची राजा बनवणार होती. त्यामुळं तिलाही तिथं राहणं भाग होतं. तिलाच पुत्रिका असं म्हटलं आपण मागं हा विषय बघितलेला आहे. म्हणून ह्या दोघींनाही आणण्याचा विषय नव्हता, त्यांना आपल्याबरोबर ठेवणं हा विषय नव्हता. पण आता मात्र ही सुभद्रा भगवान श्रीकृष्णांची बलरामांची बहीण आहे. तेव्हा तिला दीर्घकाळ आपण आपल्याबरोबर ठेवायचं असल्यामुळं थोरल्या बंधूंची अनुमती, परवानगी, आशीर्वाद असणं आवश्यक आहे. युधिष्ठिरांनी काय उत्तर द्यावं? युधिष्ठिर धन्य. युधिष्ठिर म्हणाले, अरे भगवान श्रीकृष्णांचा प्रस्ताव आहे की तू तिचं अपहरण करावास आणि तिच्याशी विवाह करावास. आता मला विचारण्याचा प्रश्न येतोच कुठं?
जिथं भगवंतानी अनुज्ञा दिली आहे तिथं माझ्या अनुज्ञेची वेगळी आवश्यकता नाही. माझे अनेक आशीर्वाद तुला आहेत आणि भगवान सांगतात त्याप्रमाणे तू कर. संदेश प्राप्त झाला. अर्जुनाला अत्यंत आनंद झाला. भगवंतानी अर्जुनाला श्यामकर्णी पंचकल्याणी असे आपले घोडे रथाला त्याच्या जोडले. अर्जुनानं अंगात चिलखत चढवलं. अनेक शस्त्र आपल्याबरोबर घेतली आणि तो सज्ज झाला त्या मुलीच्या अपहरणासाठी. पूजा पाठ करून परत जाणाऱ्या सुभद्रेला तिच्या मैत्रिणींमधून असा काही रथ हाकला की क्षणार्धात तिला उचललं, आपल्या रथात टाकलं आणि पाहता पाहता रथ अदृश्य झाला. त्या मैत्रिणी घाबरल्या. सुभद्रा 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 असं करत त्या घाबरत घाबरत या यादवांकडे गेल्या आणि सुभद्रेचं एका पुरुषानं अपहरण केलं असं सांगितलं. सगळीकडे गोंधळ माजला. प्रचंड गोंधळ उडाला. धावपळ सुरू झाली आणि सर्व वीर या द्वारकेमध्ये असणाऱ्या सुधर्मा नावाच्या सभेमध्ये एकत्रित आले. सगळे आरोळ्या द्यायला लागले. अरे रथ सज्ज करा, बर्चा घ्या, आयुध घ्या, धनुष्य घ्या, ढाली आणा. त्या अर्जुनाला आपण धडा शिकवला पाहिजे. बलरामांना क्रोध आला. बलराम म्हणतात, अरे मूर्खांनो गप्प बसा. इथं श्रीकृष्ण समक्ष असताना तो इतका शांत आहे. त्याचा अभिप्राय काय तो आपण जाणून घेणं गरजेचं आहे. पुढ्या मारू नका. आणि थोड्या संतप्त स्वरामध्येच बलराम दादा श्रीकृष्णांना म्हणतात, कृष्णा अरे अर्जुनाचं हे वागणं तुला सहन होतंय? आपला यादवांचा उपमर्द झालाय असं तुला वाटत नाही? तू अगदी शांतपणे इथं उभा आहेस. आमचं तर असं रक्त सळसळतंय आणि तू असं शांत कसा काय उभा? आश्चर्य वाटतंय मला. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मला असं वाटतं. बघा सुरुवात बोलायची अशीच करायची असते. मला असं वाटतं. अर्जुनाला असुर विवाह म्हणजे द्रव्य देऊन मुलगी मिळवणं किंवा हुंडा घेऊन मुलीला प्राप्त करणं किंवा संशययुक्त असणाऱ्या या स्वयंवराच्या माध्यमातून कन्या मिळवणं हे त्याला मान्य नसावं. त्यामुळं विरोचित असं बलपूर्वक स्त्रीचं अपहरण करणं हेच त्याला योग्य वाटलं असावं. आणि एका गोष्टीचा विचार करा. हा नवीन संबंध किती स्पृहणीय आहे. अर्जुन हा कौंतेय आहे, पांडव आहे, थोर कुळामधला आहे, जितेंद्रिय आहे, तेजस्वी आहे. भगनेत्र हर भगवान शिवशंकरांखेरीज युद्धामध्ये त्याचा सामना दुसरा कोणीच करू शकत नाही. अरे त्याच्याकडे दिव्य रथ आहेत आणि माझे घोडे त्याला जोडलेले आहेत. त्याच्या वेगवान बाणांना उत्तर देऊ शकेल असा आपल्या सेनेमध्ये दुसरा कोणी आहे का सांगा, जेव्हा तो माझ्या रथात बसलेला आहे. त्याच्या एकट्यानं जर आपल्या सगळ्यांचा पाडाव केला आणि आपल्याला हरवलं तर आपल्याला नाक तोंड लपून ठेवायची वेळ येईल आणि आपलं नाक कापलं जाईल. याचा विचार करा. चांगला संबंध निर्माण होत आहे. अर्जुन भद्र पुरुष आहे आणि भगवंताची ही वाणी ऐकली. काय भगवंताच्या वाणीत मोहिनी आहे बघा. सगळ्यांना पटलं राव. सगळे म्हणाले, हो हो आम्ही ह्या अँगलनं विचारच केला नाही. म्हणून सगळ्या अँगलनं विचार करावा लागतो एखाद्या घटनेचा. या अँगलने आम्ही विचारच केला नाही. भगवान म्हणतात, आदरानं त्याला आपण परत बोलवूया. पण त्याला आता शोधायचं कुठं? आता शोधायचं कुठं? यांनी लपायला सांगितले, तिथंच तर तो जाऊन बसलाय. भगवंत हे काही खरं सांगणार नाही आहेत. ते म्हणतात, आपण प्रयत्न करू, कुठंतरी त्याचा पत्ता लागेल. आणि हळूच अर्जुनापर्यंत दूध पोहोचवण्यात आला आणि अत्यंत आदरानं अर्जुन आणि सुभद्रा यांना परत आणण्यात आलं. त्या दोघांचं अत्यंत अंतःकरणपूर्वक सर्व यादवांनी स्वागत केलं. भगवान श्रीकृष्णांनी बलरामांनी स्वागत केलं आणि थाटामाटामध्ये या दोघांचाही विवाह लावण्यात आला. फार आनंदाची वार्ता सर्वत्र पसरली. गोपाल कृष्ण भगवान की जय.
जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांना पटलं हो. बरं पॉइंट आहे, सर्वांना पटलं. अरे अरे आयुधांची गरज नाही, आता शहनाई पाहिजे, सतार पाहिजे पाहिजे. वातावरणच बदलून टाकलं भगवंतांनी. आणि आनंदी वातावरणामध्ये अर्जुन 1 वर्ष भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर राहिला. आणि आता मात्र त्यांची मैत्री अत्यंत प्रगाढ अशी झाली. मुळातच नरनारायणांची जोडी आहे, पण आता लीलापूर्वक त्यांची मैत्री अत्यंत प्रगाढ झाली. आता 12 वर्षही पूर्ण व्हायला आली, तेव्हा दोघांनी शेवटचा काही काळ पुष्कर तीर्थावरती काढला. आणि 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अर्जुन सुभद्रेला बरोबर घेऊन खांडव प्रस्थासाठी निघाला. जय जय रघुवीर समर्थ. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय म्हणा गोविंद गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद बोला गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद राधारमण हरि गोविंद जय जय राधारमण हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि गोविंद जय जय गोविंद राधारमण हरि गोविंद जय जय गोपाल कृष्ण भगवान नारायण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.
अर्जुनासमोरचा सगळ्यात मोठा टास्क हा होता रुसलेल्या द्रौपदीची समजूत काढणे. पण ते त्यांनी लीलया केलं. त्याला असं वाटलं एक वेळ स्वयंवराचा टास्क सोपा होता, पण हिचा समजूत काढण्याचा टास्क अवघड आहे. आधीच तिला सांगून ठेवलं होतं गोपीच्या वेशात जायचं आणि पहिला गेल्या गेल्या पाय धरायचे आणि ताई म्हणायचं. अगदी आई म्हणायला नाही जमलं तर ताई म्हणायचं. ताई. तरी सुद्धा अर्जुनानं खूप तिला त्या गंमत अशी आहे, सुभद्रेला स्वीकारलं अर्जुनाशी भांडण कट्टी. काय गंमत आहे कळत नाही. सुटलो तिच्याशी भांडण तंटा संपला तो थोडासाच झाला, पण अर्जुनाशी तुम्ही बोलू नका मला. तिचा रुसवा काढून काढून शेवटी अर्जुन पण थकून गेला. एक वेळ म्हणाला युद्धात लढणं सोपं आहे, हे काम अवघड आहे. पण इतक्या क्षमा याचना मागितलेल्या आहेत, कुठल्या वीर पुरुषाला शोभत नाही बरं. अगं चुकलं, चुकून झालं तर काय सांगू. चुकून असा हात खाली गेला आणि चुकून हिचाच हात हातात आला तर काय बोलायचं. इतक्या क्षमा आहेत. हे गमतीनं बोललो बरं, असं काही नाही तर तुम्ही तपासाल जाऊन असं लिहिलंय. खूप क्षमा याचना करून शेवटी तीही ताणत मुद्दामच होती. तिने पण म्हणलं ओके फाईन, झालं गेलं, गंगेला मिळालं, सोडून दिलं तिने. जरी सुभद्रेनं म्हटलं असलं मी तुझी दासी आहे द्रौपदीला, तरी द्रौपदीनं अत्यंत प्रेमाने तिला आलिंगन दिलं आणि म्हणते तुझ्या पतीचे सर्व शत्रू नष्ट हो आणि तू माझी धाकटी बहीणच आहेस. हा मनाचा मोठेपणा. यादव, कृष्णी, अंधक या वंशातील सर्व लोकांनी नजराणे आणले इंद्रप्रस्थामध्ये आणि श्रीकृष्णांच्या स्वागतासाठी नकुल आणि सहदेव पुढे जातात. काही काळ द्वारकावासी इंद्रप्रस्थामध्ये राहिले, रमले. दीर्घकाळ आनंद लुटला आणि बलरामांच्या बरोबर परत गेले. पण श्रीकृष्ण म्हणाले मला अर्जुनाबरोबर अजून काही काळ घालवायचा आहे आणि म्हणून ही दोघं म्हणजे अर्जुन आणि श्रीकृष्ण एकत्र अर्जुनाच्याच कक्षामध्ये इंद्रप्रस्थामध्ये राहिली आणि सारखं छताखाली बसणं चांगलं नाही, म्हणून मोकळ्या आकाशात थोडा विहार करावा या उद्देशानं मृगयेसाठी म्हणून ही मंडळी बाहेर पडली. यमुनेच्या काठी मधल्या काळामध्ये सुभद्रेनं नरश्रेष्ठ असणाऱ्या अजानुबाहू अभिमन्यूस जन्म दिला. अभि म्हणजे निर्भय, मन्यू म्हणजे क्रोध. ज्याचा क्रोध कुणाची राखरांगोळी करू शकतो आणि जो कुणाला कधी घाबरत नाही असा अभिमन्यू. अभिमन्यू जन्माला आलेला पाहून युधिष्ठिरानं अपरिमित असं गोदान केलं, धन आणि रत्न यांचं दान केलं. ही प्रथा आपली कमी होत चालली बरं ना. श्राद्धामध्ये गोदान करावं, पुत्र जन्माला गोदान करावं, विवाह प्रसंगी गोदान करावं, कन्यादान करताना गोदान करावं, कुठल्याही चांगल्या कार्यामध्ये गोदान करावं, पण ती देशी गाय पाहिजे. त्याला गोदान म्हणतात. नाहीतर तुम्ही अजून एक वाढवाल डुक्कर,
नाही का? गोदान करा, देशी गायींना प्राधान्य द्या, त्यांचा वंश वाढवायला हवा. आता नुसत्या हॉस्टन गाई आणि तुमच्या जर्सी गाई यांचंच प्रमाण वाढलंय आणि मूळ भारतीय वंशाच्या गायी त्याला सध्याच्या काळामध्ये ब्राझिलियन काऊ म्हणण्याची पद्धत निर्माण झाली. कारण तुमचं मूळ गोधन ते घेऊन गेले तिकडं, त्यांच्यावर अभ्यास केला आणि जगामध्ये ब्राझिलियन काऊ म्हणून त्यांची प्रतिष्ठा झाली, मूळच्या भारतातल्या गायी. आणि आज आमच्याकडं खेडोपाड्यामध्ये म्हशी दिसतील, पण गायी सुद्धा खेडोपाड्यात सुद्धा जर्सी गाई जास्त दिसतील. म्हणून याला प्रोत्साहन द्यायला हवं. ज्या ठिकाणी देशी गायी उत्तम पद्धतीनं सांभाळल्या जातात त्या गोशाळांमध्ये जाऊ, तिथं त्यांना काही गोष्टी अर्पण करायला हव्यात. गोपाष्टमी सारखा किंवा वसुबारस ज्याला आपण गोवत्स द्वादशी म्हणतो, अशा प्रसंगामध्ये गायींचं पूजन करणं, ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोठ्यांना त्या त्या गोष्टी आपल्या क्षमतेनुसार त्यांना देणं हे आपलं कर्तव्य आहे. गायींचं जर देशी गायींचं प्रमाण वाढलं तर आपण खऱ्या अर्थानं भारतीयत्वाला पोहोचू. आपल्याला वाटेल ह्यानी काय फरक पडतो. आता तो फार मोठा विषय आहे, इतका अवधी आपल्याकडे आता नाहीये बोलायचा. पण गाय ही पृथ्वीचं अधिदैविक रूप आहे. म्हणून गो संवर्धन करणं म्हणजे पृथ्वीचं संवर्धन करणं आहे. देशी गायींचं संवर्धन करणं म्हणजे पृथ्वी मातेचं संवर्धन करणं आहे. देशी गायीच्या प्रत्येक अंगामध्ये देवता आहे, प्रत्येक अंगामध्ये. अगदी तिच्या मूत्रामध्ये पार्वती मातेचा निवास आहे, तिच्या शेणामध्ये लक्ष्मीचा निवास आहे, दुधामध्ये तर अमृतच आहे, पण देशी गायीच्या. आणि मग अंग प्रत्यंगामध्ये देवता आहे. तुम्ही जप करता, घरात बसून जो जप करता त्याच्याऐवजी गोशाळेमध्ये बसून जर जप करा, जिथं देशी गायी आहेत, 1 माळ म्हणजे 10 माळा जप केला. 1 माळ जप केला म्हणजे 10 माळेचं फळ मिळालं, सकाम असेल अथवा निष्काम असेल. स्नानामध्ये तुम्ही गायीच्या शेपटीच्या बाजूला उभे राहिलात आणि तिला सवय असते शेपूट हलवायची, त्याच्यातून जे वारं अंगावर येईल त्या अंगावर येणाऱ्या वाऱ्याला वायवीय स्नान सांगितलं आहे. वायवीय स्नान. आग्नेय स्नान म्हणजे भस्म लावणं, जे भस्म असतं ते पण कशाचं हवं? गायीच्या शेणीचं, लाकूड जाळून नाही, गायीच्या शेणीचं केलेलं भस्म. ते भस्म खरं तर तेच भस्म, त्याला आग्नेय स्नान म्हटलं. तसं हे वायवीय स्नान आहे, त्याला स्नानाचं महत्व सांगितलं. खूप सांगण्यासारखं आहे. भगवान ब्रह्मर्षी वसिष्ठांनी तर गायीची स्तुती करताना इथपर्यंत म्हटलं की माझ्या पुढं गायी असोत, माझ्या मागं गायी असोत, डावीकडं उजवीकडं गायी नव्हे, मी गायींच्या मध्ये निवास करावा अशी देवानी माझ्यावर, असा देवानी अनुग्रह करावा. वसिष्ठ ब्रह्मर्षी असणारे वसिष्ठ असं म्हणतात, सदैव माझा निवास गायींमध्ये असावा. गायींमध्ये जर तुम्ही राहाल तर तुमचे हार्टचे प्रॉब्लेम कमी होतील, वृत्ती शांत होईल, काम अथवा क्रोध हे विकार हळूहळू कमी होतील. सांगावं तर इतकं आहे, पण काळाची मर्यादा आहे. तेव्हा राम आणि कृष्णांना जी अत्यंत प्रिय असणारी गाय आहे, आणि शिवांनी तर ते आपलं वाहनच निवडलंय. आम्ही स्वतःला रामभक्त, शिवभक्त, कृष्णभक्त म्हणवतो आणि देशी गायींकडे दुर्लक्ष करतो. आणि कसले भक्त आम्ही?
म्हणून 4 गकार महत्वाचे. गाय, गंगा, गायत्री, गोमाता, गंगा, गायत्री आणि भगवद्गीता म्हणजे गीता. हे 4 गकार यांच्याबद्दल पूज्य बुद्धी ठेवून यांना उपास्य मानून जो जो जगतो तो खरा हिंदू. हिंदू धर्माच्या व्याख्येमध्ये ओंकाराबद्दल ज्याच्या मनामध्ये आस्था आहे, पुनर्जन्मावर ज्याचा विश्वास आहे आणि जो गोभक्त आहे त्याला हिंदू म्हणा असं शास्त्रांनी सांगितलं. ओंकारावर ज्याचा विश्वास, ओंकार मग ओम पासूनच राम, कृष्ण, शिव नाही का ही नामं आली. मूळ ओंकार. ओंकारावर ज्याचा विश्वास आहे, पुनर्जन्मावर ज्याचा विश्वास आहे आणि जो गोभक्त आहे तोच खरा हिंदू आहे. म्हणून आम्ही इकडं लक्ष द्यायला हवं आणि खऱ्या जातिवंत भारतीय गायी यांची जोपासना कशी करता येईल, संवर्धन कसं करता, सगळ्यांना सगळं करता येणार नाहीये. माझ्या परीनं मला काय करता येईल, कोणी त्या बाबतीत काम करत असेल त्याला मी काय मदत करू शकतो. आता गोरक्षा करणारी काही तरुण मुलं असतात, नुकती लग्न झालेली असतात, त्यांचं जीवन फार कठीण आहे. गोरक्षा करणाऱ्या मुलांचं हे कथा सांगणं फार सोपं आहे. गोरक्षा करणाऱ्या मुलांचं जीवन इतकं कठीण असतं. नुकती लग्न झालेली मुलं असतात आणि एकदम त्यांना पकडलं जातं. त्यांच्या बाजूने ना पोलीस असतात ना वकील असतात, एकटे बिचारे लढतात. म्हणून ह्या मुलांसाठी आपल्याला काही मदत करता आली, ती सुद्धा अप्रत्यक्ष का असेना गोसेवाच आहे. कारण ते गायींसाठी लढत आहे. ही मुलं गायींसाठी लढत आहे. म्हणून थोडं जागृत व्हायला हवं आणि हिंदू धर्माचे आयाम प्रमुख काय आहेत हे लक्षात घेऊन, अहो जिथं वेद पाठशाळा असते तिथं गोशाळा नसेल तर त्याचा उपयोग नाही आहे. तुम्ही वेद पाठशाळा काढा आणि तिथं गोशाळाच नसेल तर काय कराल, कसली वेद पाठशाळा. आणि त्या गोशाळेमध्ये मग काय, या जर्सी गाई पाहिजे, देशी गाई हव्यात ना. तीर्थस्थान, मठ, मंदिर इथं गायींचा गोठा असलाच पाहिजे. पूर्वी लक्षात घ्या, आपल्याकडं वाडा असायचा, वाड्याच्या समोरच्या बाजूला अंगण म्हटलं जायचं आणि मागं परसदार म्हटलं जायचं आणि त्याच्या मागं शेत जर असलं तर. अंगणामध्ये सर्वप्रथम तुम्हाला गाईचं दर्शन होईल, मग त्या घर मालकाचं दर्शन होईल. घरात जाल तर पहिल्यांदा गोमातेचं दर्शन. तिथंच तुमच्या मनात काही दुष्ट भावना असतील तिथंच नष्ट होतील. कारण गाईमध्ये ते सामर्थ्य आहे, उद्धार करण्याचं सामर्थ्य. आणि मागच्या बाजूला परसदाराकडं तिकडं मग कुत्री बित्री असतील तर ते. आता काय झालेलं आहे, दाराच्या पाठीवरच असतं. कुत्र्यापासून सावधान, बरोबर ना. कुत्र्यापासून म्हणजे आता कोणत्या, हा वेगळा प्रश्न आहे. परत ज्यांनी पाठी लावली तो का जे पाळलं गेलं आहे ते, पण आहे अशी स्थिती. म्हणून जागं व्हायला हवं. आपण आपल्या संस्कृतीपासून किती दूर आलो आहोत याची जाणीव आम्हालाच आज नाहीये. आणि महानगरामध्ये जे राहतात त्यांच्यासाठी तरी फार नवीन आव्हान आहेत सगळी. पण आव्हानांना घाबरले तर मग महाभारत ऐकून उपयोग काय, रामायण ऐकून आणि भागवत ऐकून उपयोग काय, आणि गीता म्हणून तरी उपयोग काय. आपल्याला भारतीय बनायचं म्हणजे हाडाचा भारतीय बनायचा, पक्का भारतीय बनायचा. आपण आत्ता इंडियन आहोत
हे मान्य करा. आपल्याला भारतीय बनायचं आहे आणि म्हणून महाभारत आहे. भरपूर गोदान केलं. अभिमन्यू अत्यंत शूर आणि महाधनुर्वेत्ता झाला. तेजस्वी अद्भुत कर्म करणारा झाला आणि भगवान श्रीकृष्णांचा अत्यंत लाडका झाला. युधिष्ठिरानं प्रतिविंध्याला म्हणजे विंध्याप्रमाणे सहनशील असणारा, वृकोदर भीमानं सुतसोमाला म्हणजे सहस्र सोमयाग केल्यानंतर जो पुत्र होतो असा परमसमर्थ पुत्र अर्जुनानं श्रुतकर्माला म्हणजे विश्वख्यात कर्म करणारा श्रीकृष्ण या अर्जुनाने विश्वविख्यात असं कर्म केलं आणि त्यानंतर त्याला हा पुत्र झाला. नकुलाला शतानिक हा पांडवांचा पूर्वज आहे, त्याचं नाव त्याला दिलं. आणि सहदेवाला श्रुतसेन नावाचा पुत्र झाला, कारण तो कृत्तिका नक्षत्रावर झाला होता. सर्व मुलांचे योग्य ते संस्कार धौम्य ऋषींनी केले आणि वेदाध्ययन पूर्ण झाल्यानंतर मानुष आणि दिव्य अस्त्र ही अर्जुनाने या सर्व मुलांना शिकवली. पांडव आनंदामध्ये राहत आहेत आणि अशी एक विचित्र घटना घडली की जी घटना घडल्यामुळं कहानी में ट्विस्ट आ गया. तो ट्विस्ट इतका मोठा आहे की तो आजच सांगणं हे कठीण आहे.